नमस्कार मित्रांनो, हे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 13वा. एकूण 40 प्रश्न यामध्ये पाहणार आहे आपण. पहिले पाहणार आहे सामान्य ज्ञान, एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे, मतदार यादी पूर्णतः डिजिटल करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले 24/7 ओपन नेटवर्क कोर्ट कुठे सुरू करण्यात आले आहे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणत्या भागात घटना दुरुस्तीशी संबंधित तरतूद आहे? भाग 1, भाग 10, भाग 4, भाग 20. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाग 20. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? केंद्र राज्य समवर्ती सूची, पक्षांतरबंदी कायदा, राज्यसभेतील जागा, पंचायत राज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पक्षांतरबंदी कायदा. पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मिंटो, लॉर्ड विलियम बेंटिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचा प्रभाव मुख्यतः भारतातील कोणत्या भागात होता? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर. पुढचा प्रश्न आहे, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, गान नगाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? मध्य प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025चं आयोजन कुठे करण्यात आलं? श्रीनगर, शिमला, दिल्ली, लेह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लेह. लेह लडाखमध्ये करण्यात आलं खेलो इंडिया विंटर गेम्स 2025चं आयोजन. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच जगातील वारसा स्थळांच्या यादीत शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. त्यात एकूण किती किल्ल्यांचा समावेश आहे? 12 किल्ले, 11 किल्ले, 10 किल्ले, 15 किल्ले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 किल्ले. पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? गोल्डस्टीन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रदरफोर्ड, नील बोहर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अर्नेस्ट रदरफोर्ड. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिंगोली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? 5 ज्योतिर्लिंगे, 8, 3, 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 ज्योतिर्लिंगे. पुढचा प्रश्न आहे, गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली होती? विनायक दामोदर सावरकर, लाला हरदयाल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाला हरदयाल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधातू हा द्रव अवस्थेत आढळून येतो? ग्रॅफाइट, पारा, ब्रोमिन, सोडियम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रोमिन. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे?
अहिल्यानगर, पुणे, नागपूर, भंडारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भंडारा. पुढचा प्रश्न, रास्त गोफ्तार हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बेहेरामजी मलबारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न, स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा सर्वात प्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळून येते? तांबडी, वालुकामय, काळी, पीठ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळी मृदा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, अकोला, अमरावती, नांदेड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकोला. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न, कन्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? सुता, दुहिता, तनया, तनूज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तनूज हा समानार्थी शब्द नाही. पुढचा प्रश्न आहे, रान या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? अरण्य, विपिन, कानन, अभ्युदय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभ्युदय. पुढचा प्रश्न आहे, धीट या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शूर, गंभीर, भेकड, दयाळू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भेकड. पुढचा प्रश्न आहे, वृद्ध या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? म्हातारा, बुद्धिमान, कपी, तरुण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तरुण. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. महागाईमुळे गरीब माणूस रिकामी जागा आला आहे. मेटाकुटीस, पुढे, शरण, रागात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेटाकुटीस. महागाईमुळे गरीब माणूस मेटाकुटीस आला आहे. पुढचा प्रश्न आहे, कपिला षष्ठीचा योग या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? नेहमी चांगले होणे, अतिशय दुर्मिळ योग, चांगल्या गोष्टी जोडून येणे, दुर्मिळ संधी मिळणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशय दुर्मिळ योग. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा. नि, शी, ई, ही. प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, षष्ठी विभक्ती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीया विभक्ती. पुढचा प्रश्न आहे, तो सैन्यातील शिपाई शूर होता. दिलेल्या वाक्यातील शूर काय आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशेषण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे? नीज, आपण, तुम्ही, तो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीज. पुढचा प्रश्न, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते आहे? कुंकू, कुंकवा,
कुंकुवा, कुंकवी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंकवा. यानंतर कॉम्प्युटर प्रश्न, एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न आहे, सिलेक्टेड फाईल फोल्डर आयकॉनला विंडोजमध्ये रिमूव्ह करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? F1, F2, F3, F4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 F2. पुढचा प्रश्न, एक्सेलमध्ये रो सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? F2, शिफ्ट प्लस स्पेस, कंट्रोल प्लस स्पेस, कंट्रोल प्लस V. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिफ्ट प्लस स्पेस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कॉम्प्युटरमध्ये मॉडिफायर कीचे उदाहरण नाही? कंट्रोल, शिफ्ट, टॅब, विंडोज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टॅब. पुढचा प्रश्न आहे, MS वर्डमध्ये माऊस किती वेळा क्लिक केला तर संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होईल? 1 वेळ, 2 वेळा, 3 वेळा, कितीही वेळा केला तरी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 वेळा. 3 वेळा क्लिक केल्यानंतर पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होईल. पुढचा प्रश्न आहे, व्हेरिफिकेशन ऑफ नेम अँड पासवर्डला काय म्हणून ओळखले जाते? ऑथेंटिकेशन, कन्फिगरेशन, ॲक्सेसिबिलिटी, लॉगिंग इन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑथेंटिकेशन. पुढचा प्रश्न, MP3 अँड WAV हे कशाचे उदाहरण आहे हे दिलेल्या पर्यायातून निवडा. ग्राफिक्स फाईल, ऑडिओ फाईल, टेक्स्ट फाईल, व्हिडिओ फाईल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑडिओ फाईल. पुढचा प्रश्न आहे, हार्ड कॉपी कोणाद्वारे तयार केली जाते? स्कॅनर, मॉनिटर, प्रिंटर, टचस्क्रीन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रिंटर. पुढचा प्रश्न आहे, OSचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा. ऑफिस सिस्टीम, ओरिजिनल सिस्टीम, ऑपरेटिंग सिक्युरिटी, ऑपरेटिंग सिस्टीम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, DNSचा फुल फॉर्म काय आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा. डोमेन नेम सिस्टीम, डिजिटल नेम सिस्टीम, डिव्हाइस नेम सिस्टीम, डोमेन नेम सिरीज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोमेन नेम सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, फाईल सेव्ह करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? स्पीकर, कॉम्पॅक्ट डिस्क, मॉनिटर, ऑल ऑफ धिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉम्पॅक्ट डिस्क. तर हा होता आजचा 13वा सराव पेपर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.